Hello everyone, welcome to this second lecture of series of discussion of Bachelor remedies. In last lecture we have seen introduction of depression, डिप्रेशनची लक्षणं काय आहेत आणि स्वीट चेस्टनट आपण बघितलं होतं. तर मागच्या वेळेच्या लक्षणांमध्ये जी दोन लक्षणं आपण प्रामुख्याने पाहिली होती ती म्हणजे उदासीनता, सॅडनेस अँड लॅक ऑफ इंटरेस्ट. काहीही करण्याचा उत्साह नसणे, पूर्णपणे निरुत्साह, ही दोन खूप महत्त्वाची लक्षणं आपण मागच्या वेळेला बघितली होती. आणि आता जे आपण मेडिसिन घेणार आहोत त्याचं नाव आहे वाईल्ड रोज. तर स्वीट चेस्टनटमध्ये जसं आपण बघितलं की कंप्लीट डिस्पेअर, इतक्या सिव्हिअर लेवलचं डिप्रेशन असतं, तितकं वाईल्ड रोजमध्ये नसतं. वाईल्ड रोज देण्याचे की इंडिकेशन्स म्हणजे दोन सिम्पटम्स तुम्ही लक्षात ठेवायचे. ते म्हणजे लॅक ऑफ इंटरेस्ट, कंप्लीट लॅक ऑफ इंटरेस्ट. कुठलीही गोष्ट करण्याचा त्यांना उत्साह अजिबात नसतो आणि ते करावंसंही त्यांना वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे नैराश्य, दॅट इज सॅडनेस. सॅडनेस हा पण खूप मार्क्ड फीचर ह्याच्यामध्ये असतं. देर इज कंप्लीट अपथी, कंप्लीट अँग्विश, बट नॉट टू दॅट एक्सटेंट ऑफ स्वीट चेस्टनट. हे टॉलरेबल असतं. दे आर लिव्हिंग लाईफ बिकॉज चाललं आहे जगणं, निष्क्रिय जीवन जगत असतात. दे हॅव कम्प्लिटली रिझाईन देमसेल्फ फ्रॉम द प्लेजर्स ऑफ लाईफ. इफ यू आस्क देम की कसं चाललं आहे काका, तर त्यांचं एकच उत्तर खूप तुम्हाला प्रॉमिनंटली मिळेल, ते म्हणजे काय, आयुष्य आहे, मरण येत नाही तोपर्यंत जगायचं, आलिया भोगासी असावे सादर, असे या मेडिसिनचं की फॅक्टर आहे. सो दे आर कम्प्लिटली इन देअर ओन वर्ल्ड, स्वतःच्याच भोवती त्यांचं जग असतं आणि निष्क्रियपणे ते जीवन जगत असतात. आणि तक्रारही नसते त्यांची. दे हॅव ॲक्सेप्टेड इट टू बी अ पार्ट ऑफ देअर मिसफॉर्च्यून. नशिबाचा खेळ म्हणून त्यांनी त्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या असतात. त्याच्यावर त्यांची तक्रार बिलकुल नसते ना. ते कधी तुम्हाला त्या गोष्टी इवन सांगतीलही. तुम्ही 10 वेळा विचारलं तरी ते तुम्हाला त्या गोष्टी सांगणार नाहीत, बिकॉज दे आर नॉट इवन इंटरेस्टेड टू टेल. इतकं त्यांचं लाईफलेस जीवन ते जगत असतात. या ठिकाणी मला एक शेर तुम्हाला सांगावासा वाटतो आहे. अब कोई भी तमन्ना नहीं, अब यहाँ हमें जीना नहीं, मौत को भेज कर ख़त्म कर मेरी दास्ता. ही एक स्टेट असते की नाव आय एम जस्ट वेटिंग फॉर डेथ, बट इंटेन्सिटी इज नॉट सिव्हिअर, म्हणजे लगेच ते जाऊन काही करतील असं नाही, किंवा तितकी एक्स्ट्रीम लेवल पण नसते. बट हे फिलिंग कायम असतं की अब कोई भी तमन्ना नहीं, अब यहाँ हमें जीना नहीं. अजून एक गाणं मला आठवतं आहे, कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा, हम किसी के न रहे, कोई हमारा ना रहा, कोई हमदम ना रहा. दिस इज पर्टिक्युलरली वाईल्ड रोज. लॅक ऑफ इंटरेस्ट, कंप्लीट अपथी अँड कंप्लीट इंडिफरन्स. इंडिफरन्स म्हणजे परत तेच की काही करण्याचा उत्साह नसणं. उदाहरण द्यायचं झालं तर मला एक उदाहरण आठवतं आहे. एक कपल होतं, त्यांना मुलबाळ नव्हतं, म्हणजे साधारण 65 वर्षाचे काका असतील आणि 1-2 वर्षांनी लहान काकू असतील. मूलबाळ त्यांना नव्हतं. दोघं एकमेकांच्या साथीने खूप उत्तम आयुष्य जगत होते. पण जेव्हा त्यांच्या मिस्टरांची डेथ झाली तेव्हा मात्र त्यांची ही स्टेट होती, म्हणजे त्या नो डाऊट त्या करत होत्या, त्या जगत होत्या, त्यांचं रुटीन चाललं होतं. पण म्हणजे आम्ही त्यांना खूप सांगायचो, ओळखीचेच होते, की तुम्ही इतर ॲक्टिव्हिटीज करा, या टी व्ही म्हणा किंवा इतर गोष्टीमध्ये, योगा आहे, मेडिटेशन आहे, ह्याच्यात तुमचं मन रमवा. पण कुठलीच गोष्ट करण्याची त्यांना इच्छा नसायची. त्यांचं की जे आहे रुटीन, सकाळी उठायचं, खायचं प्यायचं, नाश्ता करायचं, बस तेवढंच. ह्याच्या व्यतिरिक्त नवीन काही नाही.
अनेक लोक खूप म्हणजे पार्टनर्स डेथ आय कॅन अंडरस्टँड की ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातनं बाहेर पडणं खूप अवघड आहे, पण तरी लोक जुळवून घेतात, काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात, कुठेतरी स्वतःचं मन रमवतात. पण या कंडिशनमध्ये असतं की मन रमवण्याची इच्छा अजिबात नसते ह्यांची. दे आर जस्ट लिव्हिंग बिकॉज लाईफ इज नॉट कम टू ॲन एंड आणि रुटीनपेक्षा काही वेगळं त्यांना करायचं नसतं आणि कम्प्लीट लॅक ऑफ इंटरेस्ट इन लिव्हिंग. हे एकच एक्झाम्पल, मी फारसं हे मेडिसिन अजून वापरायची माझ्यावरती सुदैवाने वेळ आलेली नाही आहे, पण एक अस्पेक्ट म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे उदाहरण मला खूप रिलेट होतं या गोष्टीसाठी. सो हे मेडिसिन दिल्यानंतर असं नाही की लगेच त्यांचा उत्साह कायम होईल, बट इट विल डेफिनेटली हेल्प की थोडा तरी इंटरेस्ट येऊन गोष्टी होऊ शकतात लाईफमध्ये, थोडा तरी इंटरेस्ट येईल. आणि जसं मी मागे सांगितलं तसं की फक्त मेडिसिन देऊन होणार नाही आहे, ही सिच्युएशन म्हणा किंवा ही कंडिशनच अशी आहे की इट डेफिनेटली रिक्वायर्स अदर थिंग्स अपार्ट फ्रॉम मेडिसिन. काउन्सिलिंगचा ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो अँड मेडिसिन ऑफकोर्स, बोथ कम इक्वली, but yes, it requires both the things. So to conclude with, हे मेडिसिनचं की फॅक्टर आहे लॅक ऑफ इंटरेस्ट, लॅक ऑफ एन्थुझियाझम इन डुईंग एनिथिंग अँड सॅडनेस. निष्क्रिय जीवन जगत असतात, दे डोंट कंप्लेन ॲट ऑल. त्यांची कुठल्याच गोष्टीची तक्रार नसते, ना कुठली गोष्ट सुधारण्याची त्यांना इच्छा असते. जसं जीवन ते जगतात, दे जस्ट वॉन्ट टू कंटिन्यू दॅट. आणि आफ्टर मेडिसिन वी कॅन एक्सपेक्ट की थोडा तरी होप त्यांच्यामध्ये निर्माण होईल, थोडी तरी इच्छा त्यांची होईल. सो दिस वी कॅन एक्सपेक्ट आफ्टर गिविंग वाईल्ड रोज. आणि एक कन्क्लुडिंग या मेडिसिनचं मला असं सांगावंसं वाटेल की challenges, learn to accept the challenges as fun, and overcoming those challenges is actually life.